जुलमी जातीयवादाच्या विरोधात दंड ठोकून बंड पुकारणारे महामानव महात्मा ज्योतिबा फुले, स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज, चतुर्वर्ण व्यवस्थेचा चेंदा मेंदा करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारताची राज्यघटना लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे ज्ञानसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्याई या सर्वच महामाता आणि महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, ज्यावेळी या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं, चतुर्वर्ण व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबून गेलेला होता. चार वर्णांमधनं 4000 जाती निर्माण झालेल्या होत्या. माणसांपेक्षा दगडधोंडांना जास्त किंमत मिळायला लागली होती. नद्यातील गोट्यांना गोठ्यातील शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता. सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि अस्पृश्यांच्या अंगावरती गोर आलेले होते. त्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता देखील मिळत नव्हता. 1 रुपयाचं नाणं एका ताटाप्रमाणे वाटत होतं. आणि या सामान्य माणसाची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या गोरगरिबांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांची सर इथल्या नियतीला लागायला लागते. आणि मग इथल्या गोरगरिबांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला. आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छातीवरती पाय ठेवून हजारो वर्षांपासून चालत असलेल्या विकारांच्या दऱ्या बुजवत विचारांचा वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. आणि त्या महामानवाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नेमकं काय हे सांगताना आचार्य आत्रे असं म्हणतात की बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत बंड, बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उद्गारलेली वज्राची मूठ होय, बाबासाहेब म्हणजे जातीभेद आणि विषमतेवर सोडलेले चक्र होय, बाबासाहेब म्हणजे धर्म मार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा काढून त्याची आतडी बाहेर काढणारं वाघ नको होय. कसं असतं ना मित्रांनो, बलवानांनी दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विषमली जागोजागी पेरावी असं हे जंगली जग आहे. आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात, ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या कवचकुंडलात समस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि एवढं सगळं करून देखील काही जणांच्या कपाळावर आजही आठ्या पडतात. काही जण तर म्हणतात की बाबासाहेब हे फक्त दलितांचेच नेते होते. पण लक्षात घ्या, बाबासाहेब हे कोणत्याही जाती धर्माचे नसून ते समस्त भारताचे नेते होते. आणि म्हणूनच तर त्यांनी स्वतः भारताची राज्यघटना लिहिली. अहो, अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत. पण भारतात मात्र पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुनीता महाजन बसू शकल्या. हीच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची खरी ताकद आहे. मित्रांनो, देशातील धर्म, जात, पंत, प्रांत, लिंगभेद इत्यादींपासून संरक्षण देणारी राज्यघटना ही बाबासाहेबांकडून लिहिली गेली आहे. समाजाची पुनर्रचना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर व्हावी. जातीभेद निर्मूलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवन कार्य होते. सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली व्हावी यासाठी बाबासाहेबांचा आटोकाट प्रयत्न होता आणि आज तो आपल्याला सफल होताना दिसत आहे. मित्रांनो, खरं तर बाबासाहेबांना माणूस रूपातील देव असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे बाबासाहेब हे असे भूमिपुत्र होते ज्यांना मातृभूमीला बसणाऱ्या चटक्यांची जाण होती. त्यांच्या ओठावर सदा देशाच्या प्रगतीची गीता होती. आणि म्हणूनच आज प्रत्येक भारतीयाने त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची गरज आहे. म्हणूनच जाता जाता इथे उपस्थित सर्व तरुणांना मी एक संदेश देऊ इच्छिते की हे हात उचुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.